पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमधील गुरुवायूर मंदिराला भेट दिली। यावेळेला मंदिरात विधिवत पूजा अर्चा सुद्धा केली। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। दिल्लीतील वाल्मिकी मंदिर परिसरात त्यांनी स्वच्छता केली। आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात आणली जाणार आहे। रामलल्लाची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून उद्या रामाच्या मूर्तीची गाभाऱ्यामध्ये स्थापना करण्यात येणार आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत करणार आहेत। धार्मिक कार्यक्रमांच्या शेवटच्या 3 दिवसांमध्ये मोदी चौकीमध्ये झोपणार आहेत। 3 दिवसात मोदी आहार म्हणून फक्त फळांचं सेवन करणार आहेत। देशातील 6 मेट्रो विमानतळांवरती वॉर रूम उभारण्याची नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कृती आराखडा मागवलेला आहे। विमान प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी वॉर रूमची निर्मिती करण्यात येणार आहे। दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिलेली आहे। पन्नू याच्या हल्ल्याच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती त्याने ही धमकी दिली आहे। आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। गुजरात विद्यापीठाशी